हं. राम राम. मी संजय जाऊंदा. मागील जवळपास 1985 पासून मेळघाट क्षेत्रातल्या आदिवासी भागामध्ये त्यांच्या उत्थानासाठी थोडंफार जे माझ्याकडून जमेल ते काम करतो. योगायोगानं आज आपल्या आमचे जे भाऊ आहेत संजय भाऊ यांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचायचा योग आला. मी आपला आभारी आहे की आपण आपल्या व्यस्त वेळातून आमच्या शेतकऱ्यांसाठी 2 शब्द काही मार्गदर्शन कराल अशी मी आपल्याला पुनश्च विनंती करतो. नाही, शेतकऱ्याची आता आजकालची जी दशा झाली आहे, हे पारंपरिकला फाटा देऊन नाहीत राहत आणि पारंपरिक जमिनीत पिकात आपण जे घेतो आहे त्याचं शासनाकडून भाव भेटून नाही राहिले. काहीतरी मार्ग याच्यात काही नवीन संशोधनाचे अवलंब केल्याशिवाय शेतकरी सधन होणार नाही. त्याच्यामुळं फळबाग आहेत, भरपूरशा आयुर्वेदच्या औषधीच्या वनौषधी काही वगैरे. वन औषधी आहे, याच्यामध्ये गेल्याशिवाय शेतकऱ्याला 2 पैसे मागे पडणार नाही. त्याच्यामुळं निश्चितच शेतकऱ्यांनी वेगवेगळे प्रयोग आपल्या शेतीमध्ये जे काही पाण्याचं प्रमाण असेल त्या पाण्याचा 100% वापर करण्याचा प्रयत्न करावा. त्याच्यासाठी ठिबक असेल, स्प्रिंकलर असेल, हे वापरून योग्यरित्या योग्य मार्गदर्शनात आणि नैसर्गिकरित्या त्याला आपण सेंद्रिय खताचा वापर म्हणू. आता सेंद्रिय खताचा वापर केल्याशिवाय भविष्य नाही आहे. रासायनिकच्या आधारे आपण जे काही उत्पन्न घेतो ते अतिशय घातक आहे, आरोग्यासाठी सुद्धा घातक आहे. तर तो टाळणं अत्यावश्यक झालेलं आहे शेतकऱ्यांसाठी आणि ऑर्गॅनिकमध्ये जाणं हे निश्चितच शेतकऱ्यांच्या फायद्याचं राहणार आहे. या ठिकाणी आम्ही आता हा जो लाल चंदनाचे रोपं आम्ही लावले, तर या लाल चंदनाचे उत्पन्नाचा स्रोत भरपूर मोठा आहे आणि एक प्रायोगिक तत्वावर म्हणून आम्ही हे 600 झाडं लावलेले आहे. तर याचं 8 वर्षात कटिंग येते आणि साधारण याला वरच्या झाडाला 20,000 रुपये किलोचा दर मिळणार आहे. अशी ज्यांच्याकडनं आम्ही ह्या कलमा घेतल्या, रोपं घेतले, त्यांनी आम्हाला हमी दिलेली आहे. वरचं झाड हे 20,000 रुपये किलो आणि खालचं जर गाभा आपण देत असू तो 60,000 रुपये किलो आणि हे 8 वर्षात हे उत्पन्न पूर्ण होणार आहे. तुम्ही खालचं नाही दिलं तर ते उत्पन्न परत तुमचं कंटिन्यू राहील. असा एक छोटासा प्रयोग आम्ही आमच्या संस्थेच्या शेतीतच केला आहे. निश्चितच आपण आतापर्यंत केलेलं मार्गदर्शन अनुभव आणि मौलिक ठरणार आहे. या उपरांत मला शेतकऱ्यांच्या दृष्टीनं आपण थोडीशी अधिक माहिती अशी द्यावी की बाबा ही जी रोपं तुम्ही आणलेली आहेत याचं काही स्पेसिफिक नाव आहे का, किंवा ही रोपं तुम्ही जी आणली याचं वैशिष्ट्य काय? ही एका कोइंबतूरच्या संस्थेमधून रिसर्च व्हेरायटी आहे आणि रिसर्च याच्याचसाठी आहे की हे 8व्या वर्षी कटिंगला पूर्ण ज्या प्रकारे मार्केटमध्ये ज्याची डिमांड आहे त्या योग्यतेचं हे परिपूर्ण झाड होते 8 वर्षात आणि विकत घेणाऱ्या कंपन्या याचा करारनामा हा 6व्या वर्षीच करतात. उर्वरित 2 वर्ष कंपनीचा माणूस तिथं थांबून ते सगळं 2 वर्षाचं संगोपन आणि कटिंग करून देण्याची जबाबदारी त्यांची असते. असा तो प्रकार आहे. विशेषतः म्हणजे रोपाची सध्याची किंमत काय? रोपाची किंमत या एका रोपाची 2500 रुपये किंमत 25 रुपये. आणि याच्या रोपाची निर्माणाचं जे प्रकार आहे तो असा आहे की जे झाड 30 वर्ष जुनं आहे आणि निकोप असणारं झाड आहे त्या झाडाच्या बिया त्याच्यामध्ये त्या जीवनामृतात टाकतात. त्याचं संशोधन होते, त्याच्यातल्या सक्षम असणाऱ्या बियापासून उत्पादित केलेले हे रोप आहे. फार मोठी सायकल आहे. बरोबर. त्या सायकलमधून संशोधकांनी निर्माण केलेले हे रोप आहे. त्याच्यामुळं हे अर्ली व्हेरायटी आहे आणि चांगलं उत्पन्न देणारी आहे. निरोगी राहण्यासाठी रासायनिक आम्ही टाळून राहिलो. जे नैसर्गिक आपण म्हणतो ऑर्गॅनिक वापरून याचा आम्ही वाढ करतो आहे. आपण आता वारकेम कंपनीचं प्रॉडक्ट आपण वापरत आहात. हो. मी सुद्धा या कंपनीमध्ये जाऊन आलो. अतिशय शास्त्रशुद्ध आणि आपल्या शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी कंपनी स्वतःला वाहून घेतलेली कंपनी आहे. मी निश्चितच आपलं अभिनंदन करीन की अशा मोठ्या आणि जगन्मान्य कंपनीचे आपण प्रॉडक्ट इथं वापरतात. आमच्या शेतकऱ्यांसाठी आपण या संदर्भातला काय संदेश द्याल? नाही, वारकेम कंपनीचं काम इकडं विदर्भात अजिबात नसल्यासारखं मला आढळलं. कारण मी ज्या ठिकाणी माहिती घेतली
तुम्हाला विदर्भातल्या कोण्याच कृषी केंद्रालयाला वारकेम कंपनीची माहिती नव्हती. त्याच्यामुळं आमचे जे मित्र आहेत पंढरपूरचे रेवण पाटील म्हणून, त्यांनी त्याचं घोटी गाव आहे कोरडवाडीजवळ, त्या घोटी गावात त्यांनी हा प्रयोग केला आहे आणि त्यांनी ते बेंगलोरशी संबंधित असल्यामुळं त्यांनी ते वारकेम कंपनीचे सगळे प्रोडक्ट वापरले, त्याचे रिझल्टसुद्धा सांगितले. चर्चा झाल्यामुळं मग मी सुद्धा त्याच कंपनीला कंटिन्यू केलं. हो नानाजी, मला एक मोठा फरक इथे दिसते आहे की तुम्ही एक जगन्मान्य व्यक्तिमत्व आहात. नाही असं काही आणि आमचा एक शेतकरी हिरामन धांडे, हं. जो की मेळघाटातल्या काही छोट्याशा गावातून आलेला आहे, त्यांनी पण या वारकेम कंपनीचे उत्पादनं वापरण्यास सुरुवात केली आहे. माझे सर्व शेतकरी बंधूंना विनंती राहील की ही जी कंपनी आपल्यासाठी सध्या तरी आपल्यापर्यंत पोचलेली नाही असं दिसते आहे, पण या अनुषंगानं या कंपनीचे जे विद्यमान डायरेक्टर आहेत, वारकेम कंपनीचे कार्यशाळा इकडं झाल्या पाहिजे. त्याच्याशिवाय शेतकरी असा आहे, शेतकरीसुद्धा सगळ्या गोष्टीचं पडताळणी केल्याशिवाय शेतकरी कुठल्याही विषयाला हात बरोबर. घालत नाही. ते रिझल्ट मिळतील, ते पडताळणी होईल, प्रयोगशाळेतून आपल्या कार्यशाळेतून तुम्ही जे काही माहिती द्याल त्या आधारे शेतकरी तयारीत असतो, फक्त त्याला पूर्ण माहिती भेटल्याशिवाय तो पुढं जात नाही. आमच्या एका शेतकऱ्यांनी हिरामन दांडेंनी सांगितल्यानुसार मी 24 या महिन्यात 24 तारखेला या कंपनीमध्ये भेट दिली. या कंपनीचे जे मुख्य आहेत डॉक्टर राजेश वारके यांच्याशी माझी 3 तास चर्चा झाली आणि या कंपनीचे विद्यमान जे सेल्स एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर आहेत राजूभाऊ पाटील यांनी आणि वारके साहेबांनी आम्हाला शब्द दिला की येत्या 12 तारखेला ऑगस्टला आमच्या धारणीमध्ये त्यांनी एक वर्कशॉप याचा निश्चित नियोजित केलेला आहे. असेच वर्कशॉप हो अशी नानाजींची पण इच्छा आहे. ही कंपनी निश्चितच पुढं भविष्यात आपल्यासाठी जी चांगली उत्पादनं आपल्यासाठी निर्माण करते आहे त्याचा वापर करून आता नानाजींनी अपेक्षित केल्याप्रमाणे सर्व शेतकऱ्यांनी आपली आर्थिक उन्नती